मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे रखरखत्या उन्हात आमरण उपोषणाला बसलेले आहेत। मराठा समाजासाठी मरायलाही तयार असल्याचं त्यांनी सांगितलंय। पुन्हा एकदा आता अंतरवली सराटीमध्ये उपोषण सुरू झालेलं आहे। आज सरकारचं शिष्टमंडळ पुन्हा एकदा अंतरवली सराटीत दाखल होणार आहे। राधाकृष्ण विखे पाटील शिष्टमंडळासह अंतरवली सराटीकडे रवाना झाले आहेत। मराठा समाजाच्या विविध मागण्यांच्या संदर्भात मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 28 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला होता। मात्र सरकारकडून मागण्यांच्या बाबत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाहीये आणि त्यामुळे जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। तर आताची आपण दृश्य पाहतोय, डॉक्टरांचं पथक तिथे दाखल झालेलं आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस सुरू आहे, त्यांची तपासणी सुरू आहे। मोठ्या प्रमाणावर मराठा समाज सुद्धा तिथे आपण पाहतोय। मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत। तर डॉक्टरांचं पथक इथे आलं होतं। रक्ताचे नमुने घेऊन डॉक्टरांचं पथक आता रवाना झालेलं आहे। मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती कशी आहे हे थोड्याच वेळात कळेल। वैद्यकीय पथकाकडून मनोज जरांगेंची तपासणी करण्यात आलेली आहे। 35 अंश तापमान सध्या संभाजीनगरात आहे आणि त्या रखरखत्या उन्हामध्ये मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे। तर आपण पाहतोय मोठ्या प्रमाणावर मराठा समाज देखील तिथे उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आलेला पाहतोय। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील रखरखत्या उन्हात उपोषणाला त्यांनी सुरुवात केलेली आहे। मराठा समाजाच्या विविध मागण्यांच्या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 28 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला होता। तर राधाकृष्ण विखे पाटील तिथे पोहोचलेले आपण पाहतोय। आत्ताची दृश्य संभाजीनगरमधून राधाकृष्ण विखे पाटील संभाजीनगरमध्ये दाखल झालेले आहेत। मनोज जरांगे पाटील यांना ते ड्राफ्ट दाखवणार आहेत आणि त्यांनी प्रतिक्रिया दिली होती की हा ड्राफ्ट पाहिल्यानंतर मनोज जरांगे पाटील त्यांचं उपोषण मागे घेतील। तर आता या सगळ्याकडेच आपलं लक्ष लागलेलं आहे की हा ड्राफ्ट नेमका काय आहे, या ड्राफ्टवर मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया काय येते। तर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हातात आपण पाहतोय की सरकारचा ड्राफ्ट आहे। तो ड्राफ्ट ते मनोज जरांगे पाटील यांना दाखवणार आहेत। मराठा आरक्षणाच्या संदर्भात काय कुठवर पावलं उचलली गेलेली आहेत, काम कुठवर आलेलं आहे, या संदर्भातला तो ड्राफ्ट मनोज जरांगे पाटील यांना दाखवणार आहेत। राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेटीपूर्वी त्यांची प्रतिक्रिया दिली होती, आशा व्यक्त केली होती की हा ड्राफ्ट पाहून मनोज जरांगे पाटील त्यांचा उपोषणाचा निर्णय मागे घेतील। आता आपण पाहतोय दोघांमध्ये चर्चा सुरू आहे। राधाकृष्ण विखे पाटील आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे। शिष्टमंडळासह राधाकृष्ण विखे पाटील हे अंतरवली सराटीमध्ये पोहोचलेले आहेत। मनोज जरांगे पाटील यांची त्यांनी भेट घेतलेली आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी सचिन जिरे। तर सचिन, काय सध्या सुरू आहे? राधाकृष्ण विखे पाटील तिथे पोहोचलेले आहेत, काय नेमके अपडेट्स आहेत? विखे पाटील यांनी जी एक फाईल आणलेली आहे त्या फाईलमध्ये त्यांनी रात्री जो विभागीय आयुक्ताकडून आढावा घेतलेला आहे आणि जी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे ते संपूर्ण त्यांचं सविस्तर मांडणी त्यामध्ये केलेली आहे। वस्तुस्थिती आणि मागणी अशा पद्धतीचं त्यातील 2 कॉलम त्यामध्ये आहे आणि त्या सर्व त्याची वाचणी ते या ठिकाणी करताना आपल्याला दिसत आहेत आणि दोन्ही नेत्यांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे आणि ही चर्चा केली जाते। त्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी 7-8 मागणी केल्या होत्या। त्यामध्ये त्या सर्व मागणी संदर्भातची वस्तुस्थिती, सध्याची परिस्थिती आहे त्याचा लेखाजोखा या ठिकाणी आणण्यात आलेला आहे। तो लेखाजोखा या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांना समजावून सांगितलं जात आहे। त्यामध्ये जे इथून दिसतंय तर त्यामध्ये शिंदे समितीने शोधलेल्या नोंदी सर्व जिल्ह्यांच्या शासकीय संकेतस्थळावर उपलब्ध आहेत। संबंधित नागरिक आवश्यक असल्यास नोंदीची प्रत काढून घेऊ शकतात अशा पद्धतीचे वस्तुस्थितीचा कॉलम त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर दुसरा जो आहे की विभागीय आयुक्त दर 15 दिवसांनी या कामाचा
आढावा घेतली प्रमाणपत्र देण्यात येत आहेत त्यांनी जी वस्तुस्थिती आहे त्या सर्व असे कॉलम त्यांनी दिलेले आहे त्यांच्या मागण्यांचं. अशा एकूण 15 ते 16 मागण्या या ठिकाणी प्रथम दर्शनी दिसत आहेत आणि या ठिकाणी जी मागण्या आहेत तर त्या मागण्या त्यांच्या त्यामध्ये वस्तुस्थिती काय आहे सध्याची आणि मागण्या मान्य करणार का या संदर्भातल्या ज्या जो ड्राफ्ट आहे तो या ठिकाणी आणण्यात आलेला आहे. त्या ड्राफ्टच्या माध्यमातून आता विखे पाटील मनोज जरांगे पाटील यांना समजावून सांगत आहेत आणि आता यानंतर जवळपास त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या लेखी स्वरूपात आता ते घेऊन आलेले असल्याचं प्रथम दर्शनी या ठिकाणी दिसत आहेत. त्यामध्ये साधारणतः 8 पेजेसची ही फाईल आहे, 8 ते 9 पेजेसची ती फाईल आहे. ती फाईल संपूर्णपणे ते पेजेस मध्ये काय काय आहे नेमकं कुठल्या कुठल्या मागण्यांची सध्याची वस्तुस्थिती काय आहे ते सर्व या ठिकाणी या फाईलच्या माध्यमातून विखे पाटील मनोज जरांगे पाटील यांना समजावून सांगत आहेत. त्यामध्ये प्रत्येक बायफर्गेशन करण्यात आलेलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी कसं म्हटलं होतं की आम्हाला गाव पातळीनिहाय यादी देण्यात यावी तसं देखील त्यामध्ये नमूद केलं असल्याचं प्रथम दर्शनी दिसत आहे. आणि या सर्व ज्या मागण्या होत्या मनोज जरांगे पाटील यांच्या त्या मागण्यामध्ये प्रामुख्याने होतं की ज्या 58 लाख नोटीस मिळालेल्या आहेत त्या संदर्भात प्रमाणपत्र दिले जात नाही त्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात यावी तसेच शासनाला तसं निर्देश देण्यात यावे अशा पद्धतीचं मागणी होती आणि ते लेखी स्वरूपात पाहिजे तसं त्यामध्ये त्यातलेच काही मुद्दे या ड्राफ्ट मध्ये दिसत आहेत. प्रामुख्याने असं प्रथम दर्शनी दिसतंय की त्यामध्ये ज्या मागण्या मनोज जरांगे पाटील यांच्या होत्या त्यामधल्या काही मागण्या ज्या आहेत तर त्या ड्राफ्ट स्वरूपात त्या ठिकाणी विखे पाटील यांनी आणलेल्या आहेत. मात्र ह्या समाधानकारक आहेत का हे आता थोड्या वेळातच मनोज जरांगे पाटील जाहीर करणार आहे. मात्र दोन्ही नेत्यामध्ये सध्या चर्चा चालू आहे. तर मनोज जरांगे पाटील संपूर्ण फाईल ही बारकाईने पाहत आहेत. त्यांची जी मागणी आहे त्या अनुषंगाने ते योग्य आहे का याचा निर्णय आता ते घेतील आणि जर त्यांना वाटलं ते समाधानी झाले तर इथून पुढचा जो आंदोलनाचा निर्णय आहे ते मनोज जरांगे पाटील या ठिकाणी जाहीर करण्याची शक्यता आहे. धन्यवाद सचिन दिलेल्या माहितीबद्दल.